जिल्हा परिषद दमामे शाळेत लोकशाही पद्धतीने शालेय स्वराज्य मंडळाची निवड. स्नेहल बोबले मुख्यमंत्री तर सार्थक हरावडे उपमुख्यमंत्रीपदी. दिनांक 26 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 शालेय कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी शालेय स्वराज्य मंडळाची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पालकांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पत्रव्यवहार जाणीव जागृती केली होती. पालकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. नवीन वर्षात शाळा सुरू होताच मुलांनीही स्वराज्य मंडळाची निवडणूक याच पद्धतीने घेण्याचा आग्रह केल्याने मुख्याध्यापिका अश्विनी लाड यांनी तशी अधिसूचना काढली. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी नामनिदर्शन पत्रे भरली. 2 दिवस प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर काल 26 जून रोजी प्रत्यक्ष मतदान केंद्र तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी करून शालेय मंत्र्यांची निवड झाल्याची घोषणा केली. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांची कामे व जबाबदारीची जाणीव करून दिली. सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत शैक्षणिक वर्ष 2024-25 ची सुरुवात अतिशय उत्साहाने केली. सविस्तर मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे: स्नेहल बोबले हिची मुख्यमंत्रीपदी तर सार्थक धनावडे याची उपमुख्यमंत्री म्हणून, तसेच आराध्य हरावडे यासह आर्यन हरावडे, सोहम सावंत, काजल शिगवण, सार्थक धनावडे, नव्या इटले, सौंदर्या काणेकर, काजल शिगवण, सूरज भेरे, श्रीराज काणेकर, राज हरावडे या सर्वांची विविध मंत्रिपदी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक अश्विनी लाड यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून किरण पाटारा, श्रीमती वाघ तसेच श्री व्यवहारी यांनी काम पाहिले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.